आज मी तुम्हाला दाखवते कारल्याची भाजी। कारल्याचे वाफेवरचे कारले कसे बनवायचे ते दाखवते। त्यासाठी मी 3 कारले म्हणजे पाव किलो कारले असे बारीक चिरून असे मध्ये चीर दिलेले आहे। या असे चिरून घेतलेले आहेत। हे बघा, हे असे चिरून घेतलेले आहे। थोडंसं पाण्यामध्ये टाकले आणि आता याला आपण हे करू, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि चिंच भरून वाफवून घेऊ। आणि वाफवण्यासाठी गरम पाणी मी ठेवले गरम करण्यासाठी। तर आता कारल्यामध्ये मी मीठ आणि चिंच भरून घेते। तर हे अगोदर हे असं करायचं, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि एक चिंच अशी मध्ये टाकायची। हे चाळणी घेतलेली आहे मी पोह्याची, त्याच्यामध्ये हे ठेवते मी। अशाच प्रकारे दुसरं पण कारलं हे असं मीठ आणि चिंच, म्हणजे अशा पद्धतीने केलं ना तर बिलकुल पण कडू होत नाहीत कारले। हे अशा पद्धतीने आपण सगळे कारले असे भरून घेते मी चिंच आणि मीठ टाकून। हे अशा पद्धतीने मी सगळे कारले असे चिंच आणि मीठ टाकून असे भरून घेतलेले। पाणी चांगलं आपलं उकळलं, आता याच्यावर ठेवून देऊ आणि याला थोडंसं झाकून घेऊ आपण। आता हे आता ठेवून दिले। आता 10 मिनिट आपण याला वाफवून घेऊ, त्यासाठी असं झाकण ठेवून घ्यायचं। उकडतील 10 मिनिटानंतर परत दाखवते। आता कारले आता वाफवायला ठेवलेले आहेत। तर आता मी त्यासाठी आता कारल्याची भाजी बनवायला एक टोमॅटो घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतलेली, नंतर हे थोडंसं खोबरं घेतलं, हे कच्चं खोबरं, थोडेसे शेंगदाणे आणि एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। असं हे एकत्र वाटून घ्यायचं, कोथिंबीर सहित त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे दोन्ही तिन्ही वाटून घ्यायचं। मसाल्यामध्ये थोडंसं धने पावडर, नंतर थोडंसं काळं तिखट, नंतर थोडासा गरम मसाला घेतला आहे। तर आता मी टोमॅटो कट करून घेते, हे वाफवून होतात तोपर्यंत। बघा, अशा पद्धतीने करून बघा, अजिबात कारल्याची भाजी कडू होतच नाही। बरेचसे लोक कारले खातच नाही का तर कडू होतात म्हणून। तर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही, बिलकुल म्हणजे कडू तर होतच नाही, शिवाय मागून खातात तुम्ही कारले, इतके छान होतात कारले। आणि आरोग्यासाठी पण खूप चांगले असतात, शुगरच्या वगैरे लोकांसाठी कारले खाल्लेच पाहिजे ना। तर मी टोमॅटो आता बारीक कट करून घेते। तर 10 मिनिट झालेले आहेत। आता मी गॅस करते बंद। आता बघू आपण, आता कारले उकडले असतील। हे बघा, आता आपले कारले छान असे उकडून झालेले आहेत। आता याला 2 पाण्याने मी धुवून घेते, थंड पाण्यामध्ये टाकते आणि धुवून घेते। हे थंड पाण्यामध्ये टाकून घेतलं, बघा आता छान शिजले। आता याच्यातले चिंच काढून टाकते मी, हे असे। आता याला फक्त फोडणी द्यायची, याला शिजवायची गरज नाही। छान आपले मऊ शिजलेत कारले। हे आता असे छान पिळून घ्यायचे कारले, हे असे। हे अशा पद्धतीने सगळे कारले, आणि जे जास्त निब्बर बी असेल ते काढून टाकायचं, दाताखाली येतं ते आवडत नाही कुणाकुणाला।
हे असे मी कारले पूर्ण स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्याने. आता हे आपलं सुकं खोबरं, शेंगदाणे, नंतर लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे. असं जास्त बारीक पण नाही वाटायचं, थोडंसं ओबडधोबड वाटायचं. त्यातले मी थोडंसं त्या बाजूला काढते. त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण वाफवून घेते वेळेस थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे तर याच्यात आता थोडंसंच टाकायचं मीठ. थोडंसं मीठ टाकते, थोडंसं काळं तिखट टाकते, थोडासा गरम मसाला टाकते, थोडंसं धने पावडर आणि थोडी काश्मीरी लाल मिरची. काश्मीरी लाल मिरची सांगायची विसरली होती माझी, तर घेतली आहे मी. आता हे छान असं कालवून घ्यायचं. हे हाताने एकदम एकजीव करून घ्यायचा हा मसाला. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे ते सुटत नाही कारल्यामध्ये भरल्यानंतर. हे असं ओलसर करून घेतलं आहे मी. हे बघा, आता हे मिश्रण आपण कारल्यामध्ये भरून घेऊ. हे असं कारलं करायचं आणि याच्यामध्ये घट्ट एकदम छान दाबून भरायचं. हे असं प्रत्येक कारल्यामध्ये हे असं भरायचं. पूर्ण हे मसाला एकदम गच्च आणि असं दाबून घ्यायचं. नंतर ओलं केल्यामुळे याच्यातला हे मिश्रण जे आहे वाटण केलेलं ते खाली फोडणीमध्ये पडत नाही आणि करपत नाही. त्याच्यामुळे असं हे अशा प्रकारे पूर्ण भरून घेतले मी कारले. हे आता ओतलेलं जे आपलं आहे वाटण ते फोडणीमध्ये टाकून देऊ. तर आता फोडणी तयार करू. हे पातेलं आता गरम झालं आहे चांगलं. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेते मी. गरम होऊ द्यायचं तेल. तेल आपलं आता गरम झालेलं आहे. तर आता थोडीशी मोहरी टाकून घेते मी त्याच्यात. मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे टाकते. नंतर हा एक टोमॅटो मी चिरून घेतला होता तो टाकते मी याच्यामध्ये. टोमॅटो आता झालेत आपले. आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर थोडीशी हळद टाकते मी. गॅस कमी करते. थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते कलरसाठी. थोडासा गरम मसाला, नंतर थोडंसं धने पावडर आहे ते टाकते आणि थोडंसं काळं तिखट. हे पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं. बरं, हे चांगलं आपलं आता मसाला तेलावर छान परतून झालेला आहे. आता गॅस कमी करते मी आणि हे भरलेले कारले जे आहेत हे एक एक करून याच्यामध्ये सोडून देते. हे असं
हे राहिलेलं थोडंसं वाटत हे पण टाकून घेते मी याच्यामध्ये. हे पूर्ण कारले मी टाकून घेतले. आता हलवून घ्यायचे हळू एकदम, जास्त त्याला खूप जोराने हलवायचं नाही, हळू हलवायचं. ते मधला मसाला हे होत नाही. थोडंसं हे पाणी टाकते मी याच्यात. हे अशा पद्धतीनं आता हे झालेलं आहे. कारले मी छान असा परतून घेतले. आता त्याला थोडंसं 5 मिनिट झाकून ठेवायचं. 5 मिनिट झालेलं आहे. आता बघू. आता बघू शकता तुम्ही. हे बघा. आता याच्यामध्ये वाटीत मी तुम्हाला काढून दाखवते. बघा कलर किती छान आलाय. बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी या पद्धतीनं केलेली भाजी आवडली असेल तर तुम्ही करून बघा, नक्की ट्राय करा. खूप छान. मैत्रिणींनो, ही अशी केलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की अशी करून बघा. आणि जर आवडली असेल भाजी तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब